मोखाडा तालुक्यातील आडोशी आश्रमशाळेत आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती व पत्रकार संघ मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने 10वी व 12वी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य गुणगौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त उपस्थितीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा माजी सभापती प्रदीप वाघ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रदीप वाघ म्हणाले, शिक्षण हेच जीवनात यश मिळवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्ने पाहून स्पर्धा परीक्षांची तयारी करावी. अधिकारी बनून आपल्या गावाचा, समाजाचा आणि देशाचा विकास घडवण्यात योगदान द्यावे. ते पुढे म्हणाले की कठोर परिश्रम, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर कोणतेही ध्येय गाठता येते. आर्थिक किंवा भौगोलिक अडचणींना न घाबरता शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचे भविष्य घडवण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी करावा. समाजाच्या प्रगतीसाठी सुशिक्षित, जबाबदार आणि संवेदनशील पिढी घडवणे ही आजची गरज आहे. आश्रमशाळेच्या शिक्षकांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पालकांनीही समितीच्या या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढून शिक्षणाची प्रेरणा मिळत असल्याची भावना व्यक्त केली. यावेळी पत्रकार हनीफ शेख, सरपंच मोहन मोडक, सरपंच बाळू घाटाळ, पत्रकार ज्ञानेश्वर पालवे, लेखक देशदूत सुभाष सोनकांबळे, उपसरपंच संतोष घाटाळ, देवचंद जाधव, दिगंबर पाटील, सरपंच रवी धेंडे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांच्या टाळ्यांच्या कडकडाटात सत्कार करण्यात आला. आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीच्या या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत सकारात्मक ऊर्जा व नवी प्रेरणा निर्माण झाली असून भविष्यातही अशा सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे, पालघर जिल्हा.